इराण इस्रायल युद्धामुळे जळगावमधील व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठ्याला मोठा फटका बसलाय। त्यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरवर आधारित असलेले छोटे उद्योग संकटात सापडलेत। युद्धामुळे जळगावमधील व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठ्याला फटका बसलाय। त्यामुळे याचा परिणाम आता लहान उद्योगांवर दिसून येतोय। आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धांचा वेगवेगळ्या गोष्टींवर परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी जो आहे व्यावसायिक सिलेंडरचा जो आहे तुटवडा जाणवत असल्याने ते सिलेंडर देणं आता बंद झाला आहे जवळपास। आणि त्याचा परिणाम जो आहे जळगावच्या MIDC मधील अनेक उद्योगांवर देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण आता जळगाव MIDC तील प्रत्येक चिक्की या फॅक्टरीमध्ये आहोत की ज्या ठिकाणी चिक्की बनवली जाते आणि या चिक्की बनवण्यासाठीची महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिलेंडर आहे। सिलेंडरच्या माध्यमातूनच सर्व गोष्टी या ठिकाणी तयार केल्या जातात आणि त्यानंतरच हा चिक्कीचा जो माल आहे या ठिकाणी तयार करत असतो। सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे, गॅस वेळेवर मिळत आहेत, मात्र पुढच्या काळामध्ये जर व्यावसायिक जे कमर्शियल सिलेंडर आहे ते मिळणं जर बंद झालं तर या ठिकाणची कंपनी बंद करण्याची वेळ येईल आणि या ठिकाणी काम करण्याचे कामगार आहेत त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ येईल, असं मोठं संकट ओढवण्याची शक्यता या ठिकाणी व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये सरकारने कमर्शियल सिलेंडर बाबतीत काहीतरी उपाययोजना करावी किंवा काहीतरी तोडगा काढावा अशी रास्त मागणी या ठिकाणी या उद्योजकांनी केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।